लाखो लोकांनी अश्रू काय म्हणायचं डोळ्यातनं अश्रू काढून आणि दादांच्या घोषणा देऊन आज त्यांचा हे शेवटचे जे काही विधी आहेत त्या दादांवर झाले आणि मला वाटते अजूनसुद्धा महाराष्ट्रातल्या कुणाला दादा आपल्यात नाही आणि अशा अचानक आपल्यातनं जातील हे अजूनसुद्धा कोणाला पटत नाही कारण प्रत्येकाशी एक नाळ जोडलेलं नेतृत्व होतं. उपमुख्यमंत्री जरी झाले की त्यांची जी म्हणजे काय म्हणतात कनेक्ट जो होता हा कधी तुटला नव्हता. जे जमिनीवर होते कार्यकर्त्यांमध्ये आपल्या पदाधिकाऱ्यांमध्ये आपल्याबरोबर असणाऱ्या सहकाऱ्यांमध्ये आमदार असू दे खासदार असू दे सरपंच असू दे या प्रत्येकाशी त्यांचा वेगवेगळ्या पद्धतीनं संबंध कायम राहिले. कधी त्यांनी संबंध किंवा जे कनेक्शन पाहिजे नेत्याचं आणि सगळ्यांचं ते तुटून दिलं नाही. बऱ्याच वेळेला आपण बघतो की माणूस सत्तेवर गेला की खालच्यांना विसरून जातो. तसं दादांचं नव्हतं. त्यांनी शेवटपर्यंत खालच्यांमुळं ते वर आले ते लक्षात ठेवलं आणि त्यांनी ते हे ठेवलं. लोकांवर त्यांनी प्रेम केलं. असं त्यांचा स्वभाव आपल्याला माहीत होता. एकदम स्पष्ट वक्तेपणा होता. परकडपणे बोलायचे जे बोलल ते करायचे ही वस्तुस्थिती होती. प्रशासनावर जबरदस्त त्यांची पकड होती. अशा अनेक गोष्टी दादांच्या नेतृत्वाच्या आहेत आणि अवेळी त्यांचं जाणं आहे. मला वाटतं एक अतिशय अवेळी जाणं झालं आहे. आता परमेश्वरापुढं किंवा नियतीपुढं जे काही म्हणजे नियतीत लिहिलं आहे. आपण एक भावनिक आत्ता एक किस्सा सांगितला. आपली राजकीय सुरुवातच दादांच्या माध्यमातून झाली आहे. तो काय आहे नेमका? नाही राजकीय सुरुवात म्हणजे दोन गोष्टी मला ज्या चांगल्या आहे की ज्यावेळेला माझे वडील अभयसिंहराजे भोसले वारले त्यावेळेला दादा या ठिकाणी पालकमंत्री होते. सुभराव पाटील कलेक्टर होते आणि निवडणूक काय लगेच पोटनिवडणूक होणार नव्हती. तर निवडणूक रेग्युलर जनरल इलेक्शनमध्येच होणार होती. त्यामुळे काही महिने शिल्लक होते निवडणुका जाहीर व्हायला आणि अशा ह्याच्यामध्ये भाऊसाहेब महाराजांचा आमदारपण जो आहे हा शिल्लक होता. डोंगरी विकास निधी आणि तो जो आहे शासकीय त्यावेळेला आम्ही सगळे जाऊन दादांना आपल्या कलेक्टर ऑफिसला भेटलो. दादा असं असं आहे ह्याच्यातनं काहीतरी मार्ग काढून द्या. त्यावेळेला दादांनी सुभराव पाटलांना स्पष्ट सांगितलं होतं की शिवेंद्रराजे जी कामं सांगतील आमदार फंडातली ती त्यांची घ्यायची माझ्या सह्यानंतर घ्यायची आणि त्याच्या ऑर्डर करायची. एवढ्या ह्याच्यामध्ये नाही तर कुणी मी तर नवीन होतो. महाराज आमदार होते सगळं ठीक आहे. मी तर नवीन होतो. कुणी विश्वास टाकला असतो की कोट्यावधीचा हे जो माणूस हे नाही व त्या मुलाच्या हातात त्यावेळेला तर मी फार यंग होतो. त्या मुलाच्या हातात कोट्यावधीचा निधी द्या आणि तुम्ही ती देतील ती कामं घेऊन टाका. नंतर हे काही पण होऊ शकतं. पण त्यांनी तो विश्वास दाखवला नाही म्हणजे तर असं अनेक आहे. नरेंद्र पाटील साहेबांच्या आमदारकीचा किस्सा तो एक फार महत्त्वाचा आहे. आणि त्यांना शेवटच्या ह्याच्यामध्ये त्यांना दादांनी सांगितले की जा म्हणले अर्जवर. त्यांना शेवटच्या ह्याच्यामध्ये काही नेते मंडळींनी निरोप दिला की तुम्हाला थांबायला सांगितले. अशा ह्याच्यामध्ये नरेंद्र पाटील साहेब आम्ही सगळे मुंबईत होतो त्यावेळेला. मी विधानसभेला आमदार होतो. नरेंद्र पाटील साहेब प्रयत्न आमचा चालू होता. नरेंद्र पाटील साहेब म्हणले की असा वर्ण निरोप आला की मी फॉर्म भरायचा नाही. आम्ही दादांना परत सगळ्यांनी ते भेटले. दादा म्हणले कोणी सांगितलं म्हणजे मी सांगतो ना फॉर्म भर म्हणले आणि नरेंद्र पाटील साहेब आमदार झाले. असं एकदा शब्द निर्णय की निर्णय अशी त्यांची. नक्कीच हे राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे यांनी आठवणीतले दादा या ठिकाणी आज व्यक्त केलेल्या आणि भावनिक श्रद्धांजली दिलेली आहे. इम्तियाज मिर्जावर, लोकशाही मराठी, सातारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.